खासदार संजय दिना पाटलाची पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, परत आला तर मारून टाकेन, मुजोर संजय पाटलाची पत्रकारांना थेट धमकी। तुम्ही उगाच माझ्या घालतात आहे। मी बोलतोय ते रेकॉर्ड करा, कमिशनरला दाखवा, उगाच डोक्यात जाऊ नका, पोलिसांसमोर संजय पाटलाकडून पत्रकारांना धमक्या। सत्तेत गेल्याच्या 48 तासातच फुटीर खासदार संजय दिना पाटलाची मगरुरीची भाषा, फुटल्यानंतर मिळालेली सुरक्षा पत्रकारांना धमक्या देण्यासाठी दिली आहे का, असा सवाल उपस्थित। मगरुरानं शिव्या देणाऱ्या संजय पाटलांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। एकनाथ शिंदेंकडून संजय दिना पाटीलला समज देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलाकडून शिंदेंसमोर दिलगिरी व्यक्त। TVJA मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून संजय पाटलाचा निषेध, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार, पत्रकार संघटना आक्रमक, तर मगरूर संजय दिना पाटलाच्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांचा बहिष्कार। संजय दिना पाटलाच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांकडून तीव्र नाराजी व्यक्त, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली आहे, संजय पाटलासह मगरूर नेत्यांना समज द्या, अशी फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे। पत्रकारांची भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, संजय दिना पाटील मला बोलले, संजय दिना पाटलांनी दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं संजय दिना पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। संजय दिना पाटलांच्या डोक्यात सत्तेची नशा गेलीये, तत्काळ माध्यमांची माफी मागा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। हुकुमशाही आणि गुंडशाही वृत्ती अत्यंत निंदनीय, दादागिरीला आणि गुंडशाहीला स्वीकारणार नाही, संजय दिना पाटलाच्या वक्तव्याचा सबकाळांकडून निषेध। औकातीत रहा, शहांच्या कवच कुंडलांवर आम्हाला डिवसू नका, संजय राऊत संतापले, संजय दिना पाटलांनी मारलेले 5 लोक कोण, चौकशीसाठी राऊतांचं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र, बॉम्ब न उडवण्याची धमकी दिल्याचाही आरोप। सोलापुरातील पत्रकारांकडून खासदार संजय दिना पाटील विरोधात निदर्शनं, श्रमिक पत्रकार आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे संजय दिना पाटीलवर कारवाईची मागणी, कारवाई करण्याची मागणी करत लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप। मी पत्रकारांसोबत, संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया, पत्रकारांना केलेल्या शिवीगाळाचा केला निषेध। ऑपरेशन टायगरवरून आता फडणवीस आणि शिंदेंमध्ये श्रेयवाद सुरू आहे का, विजय वडेट्टीवारांचा सवाल, तर पक्ष वेगळे पण एकामेकांना साथ देणं चुकीचं नाही, योगेश कदम यांची प्रतिक्रिया। फुटीर खासदारांचा 85 कोटींचा व्यवहार, खासदारांना 15 कोटी ॲडव्हान्स दिले, संजय राऊतांचा पुनरुच्चार, खासदारकी वाचेल असं वाटत नाही, 10व्या शेड्यूलमध्ये कोणताही फुटीला मान्यता नाही, राऊतांचं वक्तव्य। ठाकरे कुटुंबियांविषयी माझी नाराजी नाही, फुटीर खासदार संजय जाधव यांची प्रतिक्रिया, तर बदलत्या परिस्थितीनुसार इच्छा नसतानाही मला ठाकरेंचा पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असंही वक्तव्य। पवार कुटुंबातील नेत्यांचंच राष्ट्रवादीत काही चालत नाही असं वाटतं, महायुतीवर विश्वास नाही, अजितदादांना ते न्याय देऊ शकत नाहीत, रोहित पवारांची प्रतिक्रिया, अजितदादांच्या अपघाताविषयी काकींशी आधी बोलणं व्हायचं, पण आता काहीच कार्यवाही होत नसल्यानं बोलणंही बंद झालंय, रोहित पवारांचं वक्तव्य। बुलढाणा मेहकर मतदारसंघातील ठाकरेंच्या आमदाराची पोस्ट चर्चेत, आमदार सिद्धार्थ खरातांच्या हमें याद रखना या पोस्टनं संभ्रम वाढला, ऑपरेशन टायगर नंतर सिद्धार्थ खरातांच्या पोस्टनं चर्चांना उधाण। भिवंडीच्या कशेळीमध्ये 7 वर्षीय मुलीवर अत्याचार, घराबाहेर खेळणाऱ्या मुलीला खाऊचं आमिष देऊन अत्याचार करण्यात आलेत,
अल्पवयीन आरोपीला पोलिसांकडून अटक। पोलीस ठाण्याबाहेर कारवाईच्या मागणीसाठी नागरिकांची घोषणाबाजी। लोहगड हत्या प्रकरणात मोठा खुलासा। कॅफेमध्ये केतनला संपवण्याचा कट रचण्यात आला होता। आरोपी सिया आणि चेतनचा कॅफेतील सीसीटीव्ही समोर। लोहगडावर जाण्यापूर्वीचा सीसीटीव्ही असल्याची माहिती। लोकलमधील मयांक लोहार हत्या प्रकरण। आरोपी रोशन सुवर्णाचं मीरा रोडवरील घर रिकामं करण्याची मागणी। आरोपीचं भाडेतत्वावरील घर रिकामं करण्याची मनसेची मागणी। लोकलमधील हत्या प्रकरणात आरोपी कर्नाटकातील गावी जाण्याच्या तयारीत होता। बसनं कर्नाटकात जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे। मयांक जिवंत आहे का, आरोपीनं पोलिसांना विचारलं होतं। लोकल ट्रेनमध्ये किरकोळ वादातून मयांक लोहारची चाकू भोसकून हत्या झाल्याचं प्रकरण। लोहार कुटुंबानं फोनवरून उपमुख्यमंत्री शिंदेंनी धीर दिलाय। मयांकला न्याय मिळवून देऊ, शिंदेंचं आश्वासन। महिलांबाबत शिव्या देण्याचं प्रमाण जास्त, याबाबत आम्ही गंभीर। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरांची प्रतिक्रिया। आगामी काळात अशा शिव्या देऊ नयेत, यावर महिला आयोगाला नक्कीच पावलं उचलावी लागतील, रहाटकरांचा इशारा। अणुऊर्जा प्रकल्प आल्यास स्वागत करू, खासदार नारायण राणेंची भूमिका। विरोध करणाऱ्यांनी समोरून आंदोलन करा, मग मी काय करतो ते बघा, राणेंचा इशारा। धाराशिव जिल्ह्यात निंबाळकर राणा पाटील कुटुंबांपेक्षा वेगळा व्यक्ती निवडून द्या, तरच विकास होईल। रोहित पवारांची राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकरांवर टीका। अयोध्या राम मंदिर प्रकरणात योगी सरकारनं नेमलेल्या एसआयटीच्या अहवालानंतर 4 ते 5 जणांवर गुन्हा दाखल। 6 जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू। राम मंदिराचे सर्वेसर्वा चंपतराय यांची खुर्ची धोक्यात। धाराशिवमध्ये 18 कोटींच्या निधीवरून शिळवाद पेटलाय। पक्षप्रवेशानंतर धाराशिव नगरपालिकेला निधी, ओमराजे निंबाळकरांचा दावा। तर पाठपुरावा करून आधीच निधी घेतला, राणा जगजितसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांचा दावा। अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडवर 18 इंची जलवाहिनीला मोठी गळती। हजारो लिटर पाणी वाया। रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम। आधी शहरात पाणी कपात, अशात पाईपलाईन गळतीमुळे पाणी वाया गेल्यानं नाराजी व्यक्त। टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरणी आरोपी निदा खान, तौसिफ अत्तार आणि दानिश शेखच्या जामीन अर्जावर 30 तारखेला सुनावणी। नाशिक रोड न्यायालयात जामीन अर्जावर युक्तिवाद, मात्र सुनावणी 30 जून रोजी होणार। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी वादात। निवडी बेकायदेशीर असल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप। निवडी विरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूरच्या खंडपीठात याचिका दाखल करण्यात येणार। गोंदियातील भाजप नगरसेवक शिव शर्माला 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा। काँग्रेस नेते गोपाल अग्रवाल मारहाण प्रकरणात शिक्षा सुनावली। 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर काल अंतिम निकाल आला। शिव शर्मानं माजी आमदार गोपाल अग्रवाल यांच्यावर पत्रकार परिषदेत हल्ला केला होता। जिवंत असताना रवींद्र जाधवांना कागदोपत्री मृत ठरवलं। सातारा जिल्ह्यातील पाटणमधील प्रकार। गेल्या 11 महिन्यांपासून जाधवांचे आधार कार्ड डिॲक्टिव्हेट। आधार कार्ड बंद झाल्यानं बँक व्यवहार, रेशन आणि मुलांचं शिक्षण यासह सर्व शासकीय कामं पूर्णपणे ठप्प। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बनं उडवण्याची धमकी। विमानतळ प्रकल्प कार्यालयाच्या संकेतस्थळावर धमकीचा मेसेज। धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल। मोबाईल नंबर ट्रेस करून धमकी देणाऱ्याला ताब्यात घेण्यात आलाय। ठाण्यातील काही भागांचा पाणी पुरवठा 48 तास बंद राहणार। आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून पाणी कपातीचा निर्णय। आजपासून रविवारी रात्री 12 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार। वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण।
गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस. अनेक दिवसांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळालाय. खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना आता वेग येणार. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे अंबाजोगाई ते अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्यानं वाहन चालकांची तारांबळ. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार परिसरात काल ढगफुटी सदृश पाऊस. 3 ओढ्यांना आलेल्या पुराचं पाणी शेतात शिरल्यानं जमिनी खरडून गेल्यात. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. जळगावच्या अंजन विहिरे गावातील झिरी नदीला पहिल्याच पावसात पूर. नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो झालाय. बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील दमदार पावसानं हजेरी लावली आहे. पाऊस झाल्यानं कपाशी लागवडीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र कपाशी लागवडीला 15 ते 20 दिवस उशीर झाल्यानं उत्पन्नावर परिणाम होणार. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात विजेचा लपंडाव. सायंकाळी 6 ते रात्री 10च्या वेळेत वीज पुरवठा खंडित होत असल्याचा प्रकार. वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त. जळगावात पत्रकार संघाचा संजय दिना पाटला विरोधात आंदोलन. आंदोलनाच्या वेळी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात घोषणाबाजी करण्यात आली आहे. संजय दिना पाटीलवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. वर्ध्यात विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलंय. शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. केज तालुक्यातील टाकळीतील विलास घुले कुटुंबियांची दीपक केदार यांनी घेतली भेट. विलास घुले यांना चाकून वार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. न्यायाच्या लढाईमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत, दीपक केदार यांचं आश्वासन. भंडारामध्ये सेवानिवृत्त शिक्षकाची दगडांना ठेचून हत्या. भंडाराच्या पवनी तालुक्यातील ठाणेगाव तलाव परिसरातील घटना. लीलाधर मोहरकर असं 60 वर्षीय मृत शिक्षकाचं नाव. महेश विश्वकर्मा असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी भाडेकरूचं नाव. विजेचा धक्का लागून आजी नातवासह शेळीचा जागीच मृत्यू. साताराच्या माण तालुक्यातील मार्डी गावातील घटना. अंधेरी पूर्वेला भरधाव कार जिममध्ये घुसलीये. ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट जिममध्ये घुसलीये. अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी जनआक्रोश मोर्चातर्फे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी निदर्शनं. केळी उत्पादन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी. माफी